स्त्रिया. आता त्या सुशिक्षित होऊन उच्च पदावर गेल्या आहेत, तरीही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. उपास तापास, देवधर्म, पूजा अर्चा, गंडेदोरे यातच अडकलेले आहेत. यातून केव्हा ते बाहेर येणार याचा आपण विचार करायला हवा. आणि त्यासाठीच महाराष्ट्र कॉलेज वाळूजचे विद्यार्थी घेऊन येत आहेत नाटक सावित्रीच्या छटा कापी अंधश्रद्धेच्या जटा. व पुनर्निर्माण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद संचलित महाराष्ट्र विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाळूज, गॅलेक्सी इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल वाळूज, पीपल्स व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्राचार्य सुनीलजी वाकेकर साहेब, सचिव माननीय श्रीमती जयश्रीताई बनकर मॅडम यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने आम्ही प्रस्तुत करत आहोत एक नाटक. नाटकाचे नाव आहे सावित्रीच्या छटा कापल्या अंधकाराच्या जटा, कापल्या अंधकाराच्या जटा. ओम भौतिक शांती, ओम भौतिक शांती, ओम भौतिक शांती. आणते की महाराज. हे घ्या महाराज. हे का भिक्षा आहे का? यात माझे पोट कसे भरणार? महाराज, जेवढं घरात होतं तेवढं घ्या की तुम्ही. माझ्या मालकाला फक्त 4 रुपये पगार आहे दरमही. त्यास मी काय करू? ते तुमचे प्रश्न आहे. मी तर ते शेजारनी सारखे श्राप देऊन मोकळा होणार. तुम्हाला काय म्हणायचं आहे महाराज? माझ्या मुलाचंही. हो तेच ते. असं नका बोलू महाराज. यासाठी काही उपाय असेल ना? आहे, एक उपाय आहे. आपल्याला 11 ब्राह्मण जेव घालावे लागेल, तेही तुपापूर्णाच्या पोळ्यांसागर. त्यासाठी किती खर्च येईल महाराज? ते मी सध्या सांगू शकत नाही, सांगतो मी वेळ आल्यावर. बरं महाराज, मी मालकाला विचारून सांगते. हो लागा पैशाची तयारीला. शंभू 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 शंभू. काय करतेस तू? काही नाही. अहो ऐका ना, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना, काय बोलायचं होतं? ते थोडं पैशाचं होतं, बोलू का नको? काय पैसे? काय बोल ना, तुला काय बोलायचं ते. ते जोशी बुवा नाही का, ते आपल्या घरी आले होते. कशासाठी आले होते जोशीबू आपल्या घरी? त्यांनी आपल्या बाळासाठी काही पूजा सांगितली आहे. बाळासाठी पूजा? आणि कसली पूजा? शांती पूजा. तेही 11 ब्राह्मण जेव घालायचे, तेही तुपापूर्णाच्या पोळीसोबत. अगं तू इडी झालीस का? 11 ब्राह्मण जेव घालायचे, तेही तुपापूर्णाच्या पोळी सगट. तू विचार तरी केलास का? तूप केवढा लागेल आणि किती खर्च होईल? बाळासाठी करावंच लागेल. तुला तर माहितीच आहे आपल्यावर किती कर्ज आहे आणि अजून हे एवढं. आपल्या बाळाला तर काहीतरी करावंच लागेल. बरं मी काहीतरी करतो. मंडळी, हे जोशी बुवा फक्त आणि फक्त शिक्षण नसल्यामुळे ह्या गरीब लोकांचा फायदा घेतात आणि स्वतःचा पोट भरतात. एवढ्या उन्हाचा कशा पळायला असतील बाई ते? अरे देवा, सावकारी तर कशा पाय आले असतील आता? मला तर लयच भीव वाटतंय बघा त्यांचं. तुमच्या कर्ज पाय तर नसते आले ना? या सावकार, नमस्कार करते. नमस्कार. कुठे गेले मालक? गेले असतील ते विहिरीवर. बोला म्हणते त्यांना. हो बोलवते. पाणी प्या की वाईस वरच. पाणी लय गार वाटतंय. ओ धनी, या की इकडं. बोल की ग, काय म्हणती? अहो ते बघा की सावकार आले. मला तर लय भीव वाटतंय. आपल्या कर्ज पाय तर नसते आले ते. तू कसं काय भ्याली? मी आहे की. राम राम आलं. राम. कसं चालू आपलं पीक पाणी? यंदा पावसाने सगळं पीक खराब झालंय मालक. मग काय करायचं आपल्या कर्जाचं? देतोय की मालक यंदा? दरवर्षी तुमचं तेच चालतोय, देतोय की केव्हा द्यायचं? मालक यंदा देतोय की पीक पाणी पिकल्यावर. बघ तुम्ही काहीतरी करतो. पोर आहेत तुमची?
हे बघा मंडळी, हे सावकार लोक त्यांचं कर्ज न दिल्यामुळे त्यांच्या स्त्रियांकडे आणि मुलींकडे वाईट नजरेने बघतात व त्यांचा छळ करतात. घडवतात ती माणसं इतिहास कधी विसरत नाही, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही. हा एक इतिहास आहे. हा इतिहास आहे जवळपास 250 वर्षापूर्वीचा. त्या काळी समाजाची रचना विषमतेवर आधारित होती. स्त्रियांना कोणताच अधिकार नव्हता. स्त्री शिक्षणापासून वंचित होती. स्त्रिया घराबाहेर पडणं म्हणजे शाप मानले जाईल. त्यामध्ये हुंडा पद्धती, जरट कुमार विवाह, सतीची प्रथा अशा अनिष्ट प्रतीखाली स्त्रिया भरडल्या जात होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये या स्त्रियांची बाजू घेणार कोण? समाजाचे रोष ओढून घेणार कोण? मग अशा परिस्थितीमध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती मा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विळा उचलला. अशाच एके दिवशी महात्मा फुले दैवस्तीतून जात असताना त्या ज्ञानाचा मुलगा खूप हुशार तत्ववान आहे असं त्यांना दिसलं. त्यावेळेस हे दृश्य. फुलेजी, आता तुमची तब्येत कशी आहे? तब्येत तर बरी आहे माझी, परंतु मला या समाजाची जास्त चिंता आहे. बघा, या विषमताच्या काळात स्त्रियांवर किती अत्याचार होत आहे. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार पण नाही. आता कसं होणार? अरे जरा बघून चाल. अरे अरे मला माफ करा, माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे. हो, काय नाव आहे तुझं? ज्ञान्या. ज्ञान्या नाव आहे माझं. ज्ञान्या, तू शाळेत जातो का? नाही जात मी शाळेत. काय आहे शाळेत? अरे हे बघा, ज्ञान्या नाव असून ज्ञानापासूनच वंचित आहे. ज्ञान्या, तुला शिकण्याची इच्छा आहे का बाळा? हो हो, मला शिकण्याची खूप इच्छा आहे. हो, माझा एक मित्र आहे मिचल. आपण काय करू, त्याला पत्र लिहू आणि ज्ञानाची शिक्षणाची व्यवस्था करू. ज्ञान्या बाळा, तू जाय. हो. तुझं पत्र आले. अरे दाखवा. अरे हे तर होकारार्थी आहे. जा त्या ज्ञानाला बोलून आण. बरं बरं, मी बोलून आणतो. ज्ञान्या, ज्ञान्या चल, तुला फुलेजींना बोलवलंय. हो. नमस्कार. असू दे असू दे. ज्ञान्या, आम्ही तुझी शिक्षणाची व्यवस्था केली आहे. आता तू शाळेत जाणार ना बाळा? हो हो, मी शाळेत जाणार, खूप मोठं होणार, खूप अभ्यास करणार. हो, आता शाळेत जाय, चांगलं शिक आणि स्वतःचं नाम कमव. हो. जा, याला याची शाळा दाखवून द्या. बरं बरं. ज्ञान्या, असं जाऊन समोरून तुझी शाळा आहे. जा, शिक आणि खूप मोठा हो. हो हो. अरे अरे, नमस्कार. कोण आहेस बाळा तू? नाव काय तुझं? खूप गुरुजी संस्कारी ज्ञान्या आहेस. नाव आहे माझं. हो हो, मी ओळखतो तुला. ये बस बस. अरे अरे, तुम्हाला काय झालं? तुम्ही का बाहेर आलात? नाही गुरुजी, हा दलित वस्ती व दलित कुटुंबातील आहे. हा जर शिकला तर आम्ही कोणीच शिकणार नाही. अरे मग तो चटईवर बसून शिकू द्या त्याला. नाही नाही गुरुजी, आम्ही उंचवरिणी. हा जर चटईवर बसला, चटईचा विटा जमिनीला होणार, जमिनीचा विटा आम्हाला होईल. आम्हाला रोज घरी जाऊन आंघोळ करावी लागेल.